चला तर मग थेट सुरू करूया. आजच्या या स्पष्टीकरणामध्ये आपण एका अत्यंत रंजक आणि खोल विषयावर बोलणार आहोत. हा विषय आहे आपल्या महत्वाकांक्षेचा आणि खरं तर जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा. बघा, आपण सर्वच जण आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी सतत धावत असतो, बरोबर? पण हा प्रवास नेमका कसा असतो? आजचा आपला विषय अगदी तोच आहे. स्वप्नांचा पाठलाग आणि जीवनाचा प्रवास. हे फक्त काही शब्द नाहीयेत बरं का, हा आपल्या सर्वांच्या जगण्याचा गाभा आहे. चला तर मग आपली स्वप्न आपल्याला कशी घडवतात हे आज आपण समजून घेऊया. आता इथेच एक अतिशय मूलभूत प्रश्न उभा राहतो. आपलं खऱ्या अर्थाने स्वप्न नक्की काय आहे? आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपण खरोखरच त्या स्वप्नाचा पाठलाग करत आहोत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असं एकतरी स्वप्न असतंच जे जगण्याची एक नवी ऊर्जा देतं. एक अशी ठिणगी जी आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. हेच स्वप्न आपल्या जीवनाला एक योग्य दिशा आणि खरा अर्थ मिळवून देतं. जेव्हा आपण आपल्या खऱ्या ध्येयाबाबत एकदम स्पष्ट असतो ना, तेव्हा या प्रवासात टाकलेलं प्रत्येक पाऊल अर्थपूर्ण बनतं. आता जरा या चित्राची कल्पना करा. एक अथांग, विशाल वाळवंट आणि त्यातून चालणारा एक प्रवासी, ज्याची नजर दूरवर आकाशात चमकणाऱ्या एका ताऱ्याकडे लागलीय. प्राचीन काळी खलाशी आणि प्रवासी अथांग सागरात किंवा वाळवंटात रस्ता शोधण्यासाठी ध्रुवताऱ्याचा आधार घ्यायचे, हे आपल्याला माहीतच आहे. अगदी त्याचप्रमाणे आपली स्वप्ने आणि आपली आंतरिक मूल्य आपल्याला या जीवनरूपी वाळवंटात सतत मार्गदर्शन करतात. स्वप्नेही काही फक्त रात्री झोपेत पडणारी किंवा जागेपणी रंगवलेली काल्पनिक चित्र नसतात. ती एक जिवंत ऊर्जा असते, एक अशी ताकद जी संपूर्ण मानवजातीला पुढे जाण्यास प्रवृत्त करते. जेव्हा आपण या चमकणाऱ्या ताऱ्याकडे म्हणजेच आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करतो, तेव्हा या अथांग वाळवंटासारख्या भासणाऱ्या जीवनाला एक निश्चित दिशा मिळते. चला, आता पुढे जाऊया आणि पाहूया हे सगळं कसं घडतं. प्रसिद्ध अभ्यासक जोसेफ कॅम्बेल यांच्या हिरोज जर्नी म्हणजेच नायकाचा प्रवास या संकल्पनेनुसार प्रत्येक महान साहसाची सुरुवात एका अत्यंत साध्या गोष्टीने होते. इथे दोन खूप महत्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे आपलं ओळखीचं, अत्यंत सुरक्षित असं गाव किंवा वातावरण सोडून देणे, आणि दुसरी म्हणजे एका अज्ञात, अनोळखी जगात आपली पहिली छोटीशी पावले टाकणे. बघा, कोणतीही मोठी झेप घेण्यापूर्वी हा सुरक्षितेचा परीघ ओलांडणं अनिवार्यच असतं. सुरुवातीचा हा काळ नक्कीच कठीण, किंबहुना थोडा भीतीदायकही वाटू शकतो. पण लक्षात घ्या, या छोट्या पावलांमधून एका महान प्रवासाची भक्कम पायाभरणी होत असते. इथेच खऱ्या अर्थाने आपल्या क्षमतांची चाचपणी सुरू होते. पण साहजिकच आहे, हा प्रवास कधीच एवढा सोपा नसतो. जीवनात जेव्हा आपण पुढे जातो, तेव्हा अचानक अगदी अनपेक्षितपणे एक भयंकर वाळवंटातील वादळ घोंघावू लागतं. सगळीकडे अंधार दाटून येतो, वारे प्रचंड वेगाने वाहू लागतात. हे वादळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आयुष्यात अचानक येणारी संकटे आहेत. जेव्हा आपण एखादी नवीन वाट चोखाळतो, तेव्हा नैसर्गिकरित्याच काही भयानक संकटे आणि आव्हाने आपल्या वाटेत उभी राहतातच. या भयानक वाळवंटातील वादळातूनही आपल्याला अत्यंत धैर्याने पुढे जायचं असतं. कारण ही संकटं अटळ आहेत आणि ती आपल्याला थांबवण्यासाठी नाहीत, तर आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेली असतात, हे कायम लक्षात ठेवायला हवं. आता या माहितीतील सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट कोणती असेल? तर ती ही आहे. जेव्हा आपण डावीकडच्या अडथळ्यांकडे पाहतो, जसे की अपयश, भीती आणि स्वतःच्या क्षमतेबद्दल निर्माण होणाऱ्या शंका, आणि मग उजवीकडे पाहतो, तेव्हा आपल्याला समजून चुकतं की हेच अडथळे आपल्या आंतरिक विकासाची बीजे आहेत. मानसशास्त्रामध्ये याला पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ म्हणजेच संकटोत्तर विकास असं म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर, संकटांमधून तावून सुलाखून निघाल्यावर माणूस केवळ सावरत नाही, तर तो आधीपेक्षा कैकपटीने अधिक प्रगल्भ आणि शक्तिशाली बनतो. याच अपयश आणि भीतीमधून आपल्याला जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. थोडक्यात सांगायचं तर, प्रत्येक संकट आपल्याला आतून अधिक मजबूत बनवत असतं. त्या भयंकर आणि जीवघेण्या वादळानंतर एक वेळ अशी येते जेव्हा सर्व काही एकदम शांत होतं. आता हे शांत रात्रीचे आकाश बघा, हे दर्शवतं की तोच प्रवासी आता ताऱ्यांखाली शांतपणे ध्यान करत बसला आहे. हे दृश्य अत्यंत गूढ आणि मनःशांती देणारं आहे, नाही का? बाहेरच्या जगात कितीही गदारोळ असला, कितीही वादळे आली, तरी एक वेळ अशी येतेच जेव्हा आपल्याला आपले लक्ष पूर्णपणे आपल्या स्वतःच्या आत वळवावे लागते. याच शांततेत आपल्याला खऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. जेव्हा आपण बाह्य जगाचा सगळा कोलाहल विसरून स्वतःच्या अंतरंगात डोकावतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने एक वेगळीच आणि विलक्षण अनुभूती मिळते.
हे जे वाक्य आहे ना, ते त्याच अनुभूतीचं एक अतिशय सुंदर सार आहे. मार्गदर्शन करणारा आवाज बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. आत्मविश्वास आणि श्रद्धा हेच खरे मार्गदर्शक आहेत. या संपूर्ण प्रवासात आपला सर्वात मोठा गुरु कोण असेल, असा प्रश्न पडतो ना, तर तो बाहेरची कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही अदृश्य शक्ती नाही. आपला सर्वात मोठा आणि खरा मार्गदर्शक हा आपला स्वतःचा आतला आवाज आहे. आपली अंतर्ज्ञान क्षमता, आपला स्वतःवरचा ठाम विश्वास आणि आपली श्रद्धा हेच ते खऱ्या अर्थाने दिशा दाखवणारे होकायंत्र आहे, जे आपल्याला या अथांग प्रवासात कधीही भरकटू देत नाही. तर इथे एक अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण ज्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी इतका मोठा प्रवास सुरू केला, एवढी वादळं झेलली, तो खजिना नक्की आहे तरी काय? ही व्याख्या अतिशय स्पष्टपणे सांगते की खरा खजिना ही कोणतीही भौतिक संपत्ती किंवा सोन्या नाण्यांची रास अजिबात नाही. खरा खजिना म्हणजे या संपूर्ण प्रवासात साध्य झालेली स्वतःचं रूपांतर, आत्मशोध आणि वैयक्तिक वाढीची सखोल प्रक्रिया. हे समजणं म्हणजे अंतिम सत्य समजण्यासारखं आहे की आपण ज्या स्वप्नाचा जन्मभर पाठलाग करत होतो ते मुळात कुठेतरी बाहेर नसून आपल्या आतच दडलेले होते. आपण फक्त तो खजिना शोधण्यासाठी या प्रवासाच्या निमित्ताने स्वतःला घडवत होतो. खरंच किती सुंदर विचार आहे हा. या प्रवासाच्या आणि आपल्या आजच्या या स्पष्टीकरणाच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न समोर उभा राहतो. खरा खजिना आपल्या आतच आहे हे आता आपल्याला अगदी पक्क माहीत आहे, पण तरीही आपण स्वतःच्या वाळवंटातील वादळांना सामोरे जाण्याचं धाडस दाखवू का? या संपूर्ण माहितीचा आणि प्रवासाचा हाच मुख्य गाभा आहे. आपण कोणत्याही अडथळ्यांना, कोणत्याही वादळांना न घाबरता आनंदाने आणि पूर्ण धैर्याने या जीवनाचा प्रवास करायला हवा, कारण शेवटी या प्रवासातच आणि त्यातून मिळणाऱ्या अनमोल अनुभवांमध्येच जगण्याचा तो खरा अर्थ लपलेला आहे. मला खात्री आहे की स्वप्नांच्या पाठलागावर आधारित हे आजचे सखोल स्पष्टीकरण आपल्याला नक्कीच नवी दिशा आणि प्रेरणा देणारे ठरले असेल. जीवनाचा हा प्रवास असाच निरंतर सुरू राहील. असेच सखोल, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी विचार समजून घेण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका उत्कृष्ट आणि विचार करायला लावणाऱ्या स्पष्टीकरणासह. तोपर्यंत आपल्या सर्वांचा प्रवास धैर्याने